व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा प्रॉब्लेम नंबर 4 बघितला होता. आज आपण प्रॉब्लेम नंबर 5 बघणार आहोत आणि ह्या प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये देखील आपण तीनही मेथडने शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर प्रॉब्लेम दिलाय, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये तो लिहून घेतला असेल. तो प्रॉब्लेम आपण आता सोडवतो आहोत. बघा, हा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी घेतलेला होता. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट of Display Limited as on 31st March 2020. बॅलन्स शीट 31st मार्च बॅलन्स शीट त्या ठिकाणी दिलंय. मी पुन्हा एकदा इथे तुमच्या समोर उल्लेख करतो की आपण जे बॅलन्स शीट शिकतो आहोत तर ते कंपनीज ऍक्ट 2013 नुसार शिकतो आहोत, जे व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये दिलंय. इथून पाठीमागे ओल्ड कंपनीज ऍक्ट मध्ये ते हॉरिझॉन्टल फॉर्मॅट मध्ये बॅलन्स शीट दिलं जायचं. आता आपण त्या ठिकाणी व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये बघतो आहोत की ज्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला लायबिलिटीज दिल्यानंतर असेट दिल्या आणि त्याचं ग्रुपिंग केलंय. ओके, आता ग्रुपिंग करत असताना पुन्हा एकदा बॅलन्स शीटची लायबिलिटीज बाजू तुमची 4 भागामध्ये डिवाइड केली त्यांनी. जे इक्विटी अँड लायबिलिटीज म्हणतो आपण, फर्स्ट पार्ट त्याचा लायबिलिटीज साईडचा, त्याला फक्त लायबिलिटीज न म्हणता इक्विटी अँड लायबिलिटीज असं टायटल दिलं गेलं. आणि त्यातला फर्स्ट जो पार्ट आहे तो शेअर होल्डर फंड, सेकंड ऍप्लिकेशन शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट, नंबर 3 नॉन करंट लायबिलिटीज आणि नंबर 4 करंट लायबिलिटीज. आणि त्याच पद्धतीने असेट साइड पण तुमची 2 भागामध्ये डिवाइड झाली, नॉन करंट असेट आणि करंट असेट. ओके, सो ह्या पद्धतीने आपण बघणार आहोत. याचं कारण, हे सांगण्याचं कारण काय, इथून मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये किंवा मागचे जर तुम्ही युनिव्हर्सिटीचे पेपर बघितले तर त्याच्यामध्ये व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये बॅलन्स शीट आहे आणि तुम्हाला काही बुक्स मध्ये जे काही रेफरन्स बुक तुम्हाला पाहायला मिळेल ती देखील ओल्ड फॉर्मॅटने कदाचित ते बॅलन्स शीट पाहायला मिळेल. आणि तुम्ही एक्झामला सामोरं जात असताना जे काही लेटेस्ट चेंजेस झालेले आहेत ते तुम्ही शिकत जावे, हा बॅलन्स शीट देण्यामागचा प्रमुख हेतू. आता इथं ह्या प्रॉब्लेम मध्ये देखील तुम्हाला बघा, लायबिलिटीज साईडला, इक्विटी अँड लायबिलिटीज साईडला 10,000 इक्विटी शेअर्स दिले. त्यानंतर रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, शेअर प्रीमियम अकाउंट हे आपण घेत नाही. रिझर्व्ह अँड सरप्लस आपण कन्सिडर करत नाहीत. त्यानंतर करंट लायबिलिटीज मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स दिलं, बिल्स पेबल दिलं आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये, म्हणजे करंट लायबिलिटीजचे 2 पार्ट केले त्यांनी, ट्रेड पेबल आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. आणि ट्रेड पेबल मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल हे या 2 लायबिलिटीज दिल्या. आणि त्याच पद्धतीने शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन दिलं. ओके, ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. या 3 लायबिलिटीज कन्सिडर करणार आहोत. ह्या मात्र रिझर्व्ह आणि सरप्लस आपण तिथे घेत नाही. त्यानंतर असेट मध्ये मशिनरी अँड फर्निचर नॉन करंट असेट मध्ये दिलं, फिक्स्ड असेट मध्ये, आणि करंट असेट मध्ये स्टॉक इन ट्रेड, डेटर्स, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक इत्यादी दिलं. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट देत असताना द कंपनी ट्रान्सफर 20% ऑफ इट्स प्रॉफिट आफ्टर टॅक्स टू जनरल रिझर्व्ह. टॅक्स वजा गेल्यानंतर आफ्टर द provision of tax, okay, from the profit before tax less tax, and then the calculation is incurred profit after tax. तर त्यावर आपण ते घेणार आहोत. कशावर? टॅक्स वजा गेल्यानंतर त्याच्या 20% प्रॉफिट त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. आता इथे 3 वर्षाचा प्रॉफिट तुम्हाला त्या ठिकाणी दिला, 2017-18, त्यानंतर 18-19 and 19-20 चा. आणि on 31st March 2020 the machinery is valued at ₹6,40,000 and all other assets were valued at the book value. तर मशिनरीची व्हॅल्यू चेंज झाली, बाकीच्या असेट मात्र बुक व्हॅल्यूने असणार आहे. ऍव्हरेज यील्ड इन द सिमिलर टाइप ऑफ बिझनेस इज 20%. म्हणजे ऍव्हरेज रेट ऑफ रिटर्न किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इथे किती दिला? 20% दिला. ओके, त्यानंतर द रेट ऑफ टॅक्स इज 50%. जो काही आपल्याला टॅक्सची तरतूद करायला सांगितली आफ्टर टॅक्स, तर जो काही प्रॉफिट येणार आहे तुमचा ऍव्हरेज प्रॉफिट मधून तुम्ही काय करणार आहात? 50% प्रॉफिट हा टॅक्स प्रोव्हिजन काय करणार? लेस करणार.
आणि जो येईल तो ऍव्हरेज प्रॉफिट आफ्टर टॅक्स येईल आणि त्याच्यातनं तुम्ही मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहात. हे सर्व आपल्याला सेकंड मेथडच्या वेळेस गरजेचं बनतं. मग आपण प्रॉब्लेम सोडवूया तिथे. मग फर्स्ट मेथड नेट असेट्स मेथडने आपण प्रॉब्लेम सोडवत आहोत. नेट असेट मेथडने प्रॉब्लेम सोडवत आहोत आणि मग त्यामधली स्टेप फर्स्ट फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअरहोल्डर. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअरहोल्डर त्याचं स्टेटमेंट आपण तयार करत आहोत. ओके. आणि मग याच्यामध्ये घेत असताना आपण फर्स्ट घेतो असेट्स. ओके. आणि मग त्या असेट्स मध्ये घेत असताना ज्या ज्या असेट दिल्या त्या असेट आपण घेणार आहोत. फक्त एक लक्षात ठेवाल, मशिनरीची व्हॅल्यू मात्र आपल्याला त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू घ्यायची, बाकीच्यांच्या व्हॅल्यूज मात्र त्या ठिकाणी ऍज इट इज घ्यायच्या. इथे मशिनरी अँड फर्निचर, then machinery furniture, then next asset is stock in trade. Stock in trade, debtors, cash in hand, cash at bank. Debtors, cash in hand and cash at bank. ओके. या असेट आपल्याला दिल्या, त्याच्या व्हॅल्यूज आपण घेणार आहोत. व्हॅल्यूज घेत असताना मात्र परत लक्ष द्या, ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिल्या, ऍडजस्टमेंट मधल्या व्हॅल्यू दिल्या, त्या आपण मार्केट व्हॅल्यू घेणार आणि बाकीच्या मात्र बुक व्हॅल्यू घेणार आहोत. तर इथे मार्केट व्हॅल्यू मशिनरीची दिली त्यांनी 6,40,000. 6,40,000 ती मात्र आपण त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू घेतली आणि तेवढ्या एकाच असेटची व्हॅल्यू त्यांनी दिली. बाकीच्या मात्र आपण घेताना कसे घेणार आहोत, बुक व्हॅल्यूने घेणार आहोत. कारण त्यांनी सांगितलं तिथे बुक व्हॅल्यूने घ्या, आणि सांगितलं नसतं तरी पण आपण त्या ठिकाणी त्या बुक व्हॅल्यूने घेतल्या असत्या. कन्सिडर करतो आपण त्यावेळेस त्याच्या बुक व्हॅल्यूज. ओके. फर्निचरची किंमत 2 लाख दिली. त्यानंतर स्टॉक इन ट्रेडची व्हॅल्यू दिली त्यांनी 12,40,000, 12,40,000. देन डेटरची व्हॅल्यू दिली 4,12,000. देन कॅश इन हँड 46,800 आणि कॅश ॲट बँक 8,68,000. ओके. आणि मग याची टोटल करणार आहोत. तुम्ही मला टोटल सांगाल बरं सर्वांची? टोटल सांगाल. टोटल फर्स्ट झाली इथे टोटल फर्स्ट, तुम्हाला मेसेज केलाय. टोटल फर्स्ट आली आहे
सॉरी 34,06,800 34,06,800 34,06,800 ही आली टोटल फर्स्ट. ही आली टोटल फर्स्ट. ओके 34,06,800. व्हेरी गुड. त्यानंतर मग आपण याच्यातून सेकंड म्हणजे लायबिलिटीज लेस करणार आहोत. लायबिलिटीज लेस करणार आहोत. ओके मग आता लायबिलिटीज मध्ये काय काय घेणार आपण. तर मग इथे आपण शेअर कॅपिटल नाही घेणार आणि रिझर्व्ह अँड सरप्लस नाही घेणार. त्याच्यानंतर मग मात्र सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल घेणार आहोत आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन घेणार आहोत. ओके प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. ह्या 3 लायबिलिटीज आपण तिथे घेतल्या आणि ह्या 3 लायबिलिटीज त्याच्यातनं लेस केल्यानंतर बघूया त्याची व्हॅल्यू किती येते. 1 बाय 1 सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल 8,18,800 आणि 40,000 आणि ही 3,94,000. ओके याची बेरीज केली की हे येईल आपली टोटल सेकंड. बघा बरं टोटल सेकंड किती आली मग आपली. टोटल सेकंड आली आपली यस तुम्ही आन्सर पाठवलंय 21,54,000. 21,54,000 कशी येईल. 8,18,800 40,000 आणि 3,94,000 काहीतरी चुकीचं पाठवताय तुम्ही. 12,52,800. ओके अच्छा पुढचं उत्तर पाठवले वाटतं तुम्ही 12,52,800. तर ही आली तुमची टोटल सेकंड. ही आली टोटल सेकंड. ही आली टोटल फर्स्ट. आणि ही आली टोटल सेकंड. ओके आणि मग टोटल फर्स्ट मधून तुम्ही टोटल सेकंड काय करतात मायनस करतात. बरोबर ना. टोटल फर्स्ट मधून टोटल सेकंड मायनस करतात आणि मग इथे नंबर 3 तुमचं कॅल्क्युलेट होतं फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. ओके इक्विटी शेअर होल्डर्स तयार होतं. किती आला मग तो 34,06,800 वजा 12,52,800 21,54,000. व्हेरी गुड. ते आन्सर पाठवलं तुम्ही मला 21,54,000 समथिंग अमाऊंट होती. 21,54,000 राऊंड फिगर. ओके 21,54,000 हे आलं तुमचं फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. ओके
झालं. आता स्टेप नंबर सेकंड घेणार आहोत आपण इथे. स्टेप सेकंड, इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स. मग त्याचा फॉर्म्युला घेतो आपण, इज इक्वल टू ओके, काय घेतो फॉर्म्युला, फंड अवेलेबल फॉर इक्विटी shareholders upon number of equity shares. ओके, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स हा फॉर्म्युला आपण तिथे घेतो. हा फॉर्म्युला आपण तिथे घेतो आणि मग त्याचा आन्सर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल बघा, फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर किती आपला, ₹21,54,000. ओके, आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिले. नंबर ऑफ इक्विटी शेअर 10,000. किती, 10,000. इक्विटी शेअर्स. मग 21,54,000 21,54,000 डिवायडेड बाय 10,000. आन्सर काय येईल बरं, यस 215.4 215.4 पर शेअर. ही आली आपली पहिली व्हॅल्यू, ही आली आपली पहिली फर्स्ट व्हॅल्यू आली. आलं लक्षात. ओके, आता याच्यानंतर पुढे आपल्याला सेकंड मेथडने प्रॉब्लेम सोडवायचा. यील्ड व्हॅल्यू मेथड. यील्ड व्हॅल्यू मेथडने प्रॉब्लेम सोडवायचा आपल्याला. आता यील्ड व्हॅल्यू मेथडने प्रॉब्लेम सोडवताना फर्स्ट मेथड काय घेतो आपण, बघा आता इथे देताना माहिती काय दिली ती बघूयात आपण. 3 वर्षाचा प्रॉफिट दिलाय. ओके, टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घेऊयात आपण, किंवा डायरेक्ट आपण स्टेप अशी घेतली तरी चालते. हा स्टेप फर्स्ट, ऍव्हरेज प्रॉफिट आणि मग तो कसं कॅल्क्युलेट करायचा. ऍव्हरेज प्रॉफिट त्याचा फॉर्म्युला घेऊयात. टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. ओके, टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. आणि मग जो 3 वर्षाचा प्रॉफिट तुम्हाला दिलाय तो इथे आपण त्याची बेरीज करणार आहोत. तो किती दिलाय तो बघूयात आपण.
6,70,000, 7,32,000, 6,70,000, प्लस 7,32,000, $7,32,000 प्लस लास्ट इयरचं किती बघूया, 7,88,000. $7,88,000 तुम्ही त्याची टोटल केलेली असणारे. आणि हे किती वर्ष आहेत एकूण, 3 वर्ष दिलेत, 3 इयर्स. बघा बरं त्याची बेरीज किती आली, तिघांची बेरीज किती आली, बघा तिघांची बेरीज किती आली तुम्ही कॅल्क्युलेट केलंय, 21,90,000. टोटल प्रॉफिट आला 21,90,000, 21,90,000. 21,90,000 डिवायडेड बाय 3 इयर्स, डिवायडेड बाय 3. बघा मग आन्सर किती आलं, इज इक्वल टू yes 7,30,000 rupees, 7,30,000. ओके, हा काय आला पण तुमचा बघा, हा आला ॲव्हरेज प्रॉफिट बिफोर टॅक्स, आला तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट बिफोर टॅक्स आला. आता तुम्हाला याच्यातून काय करायचंय, याच्यातून तुम्हाला टॅक्स लेस करायचा आहे. काय करायचं, टॅक्स लेस करायचा आहे. ओके, आणि म्हणून याच्यातून आपण काय करतो आहोत, लेस 50% टॅक्स आहे ना, ऍडजस्टमेंट दिली आहे 50% टॅक्सची. बघा शेवटची ऍडजस्टमेंट आहे, द रेट ऑफ टॅक्स इज 50%. आणि इथे काय म्हटलं, द कंपनी ट्रान्सफर 20% ऑफ इट्स प्रॉफिट आफ्टर टॅक्स टू जनरल रिझर्व्ह. म्हणजे टॅक्स वजा केल्यानंतरचा जो प्रॉफिट आहे त्याच्यातून तो ट्रान्सफर करायचा आहे 20%, म्हणून ते आपण कॅल्क्युलेट करतो आहोत 50% ऑफ पर्सेंट टॅक्स. ओके, मग 7,30,000 किती येतो बरं 50%, 3,65,000 येतो का, 7,30,000 50%, 3,65,000. व्हेरी गुड, आन्सर दिलं तुम्ही. आता तो लेस करा मग त्याच्यातून, म्हणजे हा आला ॲव्हरेज प्रॉफिट आफ्टर टॅक्स, आफ्टर टॅक्स तो तेवढाच येणार मग रुपीज 3,65,000, 3,65,000. हे आलं तुमचं फायनल आन्सर, हे आलं तुमचं फायनल आन्सर. ओके, ऍडजस्टमेंट आहे, ती ऍडजस्टमेंट केली आपण, वेगळं काही केलं नाही. स्टेप 2 वापरतोय आपण इथे, मेंटेनेबल प्रॉफिट. ओके, सांगा बरं मग इक्वेशन काय मेंटेनेबल प्रॉफिटचं.
मेंटेनेबल प्रॉफिटचं इक्वेशन सांगा बरं किती काय. मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस पर्सेंटेज ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. ओके, मग आता इथे ॲव्हरेज प्रॉफिट काढला आपण. ॲव्हरेज प्रॉफिट किती काढला आपण इथे? 3,65,000. 3,65,000 मायनस किती? हा पर्सेंटेज. पण इथे ह्या प्रॉब्लेम मध्ये किती? या प्रॉब्लेम मध्ये पर्सेंटेज ट्रान्सफर करायला लावला त्यांनी 20%. कंपनी ट्रान्सफर 20% ऑफ इट्स प्रॉफिट टू जनरल रिझर्व. मग 3,65,000 20% किती येतो बघा बरं. 3,65,000 20%. यस, मला आन्सर द्याल. यस, 3,65,000 मल्टिपल बाय 20%. मल्टिपल बाय 20%. कॅल्क्युलेट करा फास्ट. $73,000. व्हेरी गुड. 73,000. 73,000. मग 3,65,000 मधून करा बरं ते मायनस 73,000. फास्ट करा, आपला प्रॉब्लेम झाला पाहिजे टाइम मध्ये. स्पीड घ्याल. यस, 3,65,000 वजा 73,000 2,92,000. व्हेरी गुड. स्टेप थर्ड कॅल्क्युलेट करतोय आपण. काय स्टेप थर्ड? यस, कोण सांगेल? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करतो आहोत. आणि मग ती कशी कॅल्क्युलेट करणार? त्याचं इक्वेशन घेतो आपण. इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिपल बाय 100. ओके, हे हा फॉर्म्युला आपण तिथे घेतो. आणि मग इथे टाका बरं त्याच्यामध्ये मेंटेनेबल प्रॉफिट आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मेंटेनेबल प्रॉफिट आपण वरती कॅल्क्युलेट केला, तो आला 2,92,000. 2,92,000. आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला दिला आहे तिथे 20% आहे बघा. सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये ॲव्हरेज यील्ड इन द सिमिलर टाइप ऑफ बिझनेस इज 20%. ओके, तो तिथे दिलाय तुम्हाला, तो 20% आहे. मग किती येतो बघा बरं. यस, आन्सर सांगाल. 14,60,000. व्हेरी गुड. 14,60,000. हा आला आपला कॅपिटलाइज व्हॅल्यू. ही आली आपली कॅपिटलाइज व्हॅल्यू. ओके, पुढची स्टेप घेतोय आपण. स्टेप नंबर 4. काय घेतो? यील्ड व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर.
ओके, त्याची यील्ड व्हॅल्यू घेतो आपण आणि त्याचा फॉर्म्युला तिथे घेतो आपण. मग यील्ड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय घेतो आपण? शेवटची स्टेप ही सेकंड नंबरच्या मेथड मधली. यस, कॅपिटलाइज व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. ओके, आणि ते आहेत आपल्याकडे तिथे. ओके, मग आता कॅपिटलाइज व्हॅल्यू काढली आपण वरती 14,60,000 आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आपले? 10,000 इक्विटी शेअर्स आहेत, बरोबर ना? मग किती येतं बरं आन्सर बघा बरं. यस, तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट केलं. 146 रुपीज 146 पर शेअर. आता तिसरी मेथड तुम्ही घेतात. मी बॅटरी रिप्लेस करतो. ओके, तिसरी मेथड तुम्ही घेता. तिसरी मेथड कोणती तुमची? फेअर व्हॅल्यू मेथड. आणि मग ती मेथड तुम्ही कशी कॅल्क्युलेट करता? इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू अपॉन 2. अपॉन 2. मग बघा बरं, पहिल्या दोन व्हॅल्यूज किती दिल्या आपल्याला? आपली इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आलेली होती? इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपली आलेली होती 215.4. प्लस तुमची यील्ड व्हॅल्यू किती आली? 114, 146. आणि त्या दोघांचा ऍव्हरेज. ओके, मग किती येतं बघा बरं, आन्सर द्याल मला? आन्सर द्याल. रुपीज किती आली पर शेअर? 180.7, 180.7 पर शेअर. ओके, हा प्रॉब्लेम आपला इथे सॉल्व्ह होतोय. लक्षात आलंय? मग ज्यांना लक्षात नाही आलं, मी युट्यूबवर शेअर करतोय लेक्चर. ठीक आहे, इथे आपण थांबतो आहोत.